नमस्कार स्टूडेंट, वेलकम टू लोंडेव एसी यूट्यूब चॅनल। आज आपण सायन्स पार्ट 1 पेज नंबर 9 पासून पाहणार आहोत। ह्याच्या आधी प्रीवियस व्हिडिओमध्ये आपला पेज नंबर 7, 6, 8, 9 वरचं टेबल हा भाग झाला होता। तर आज आपण पुढचं पाहणार आहोत। टॉपिक सुरू करायच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद। तर चला सुरू करूया। पेज नंबर 9 वर हे टेबल मी तुम्हाला IMP म्हणून सांगितलं होतं आणि पृथ्वीपासून पृष्ठभागापासून उंच गेल्यानंतर कसे कसे जे जी ची व्हॅल्यू ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जे कशी कमी होते हे मी तुम्हाला सांगितलं होतं। तर हे टेबल लिहून घ्या आणि हे जी हाईट आहेत आणि जे जी ची व्हॅल्यू आहे ते तुम्ही पाठ करून घ्या। त्याच्यानंतर आज आपण पाहूया खोलीनुसार बदल। खोलीनुसार बदलचा अर्थ असा होतो की जसं जसं आपण पृथ्वीच्या आत जात असतो तसं तसं जी चे मूल्यातही कधी कधी बदल होत राहतं। बघा जरा, पृथ्वीच्या आत जात असताना देखील जी चे मूल्य बदलत राहते। समीकरण 5 मधील आर चे मूल्य कमी होत जाते, त्यानुसार जी चे मूल्य अधिक व्हायला हवे। असे लोक म्हणतात की जेव्हा जिथं पृथ्वीचा जो रेडियस आहे त्या अंतर म्हणून घेतात, जर ते कमी झालं तर असं म्हणतात जी चे मूल्य तर मग जास्त झालं पाहिजे। ठीक आहे, म्हणजे असं म्हणायचं झालं तर असं म्हणतात की पृथ्वीच्या आपण जातो आत म्हणजे त्याचं अंतर कमी होतं। अंतर कमी होतं म्हणजे गुरुत्वाकर्षण बल अजून वाढलं पाहिजे, म्हणजे जी चे मूल्य अजून वाढलं पाहिजे। तर इथं तसं नाहीये। कसं आहे बघा जरा, परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी होतो। म्हणजे इथं असं म्हणायचं आहे की आपण असं समजतो की आपण पृथ्वीच्या जेवढं जवळ जाऊ तेवढं आपलं गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते वाढणार, जे स्मॉल जी म्हणजे त्वरण आहे ते वाढणार। तर इथं तसं नाहीये। आपण जेवढं पृथ्वीच्या म्हणजे खोलवर जातो तर तसं तसं त्याचा भागही कमी होतो ना, म्हणजे जो त्याचा आर आहे तोही कमी होतो, त्याचे जो वस्तुमान आहे पूर्ण तोही कमी होतो। तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे जर तेच भाग कमी होतोय तर गुरुत्वाकर्षण बल ही कमी होणार आणि जी चे व्हॅल्यू ही कमी होणार। समजलं? आपलं जे वर पॉइंट आहे ते वाचून आपल्याला असं कळतं की अंतर कमी होतोय म्हणजे गुरुत्वाकर्षण बळ नाही, पृथ्वीचा आत जातोय ना म्हणजे त्याचा भागही कमी होतोय। म्हणजे समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे m ची मूल्य ही बदलते। m म्हणजे काय? पृथ्वीच्या वस्तुमान। जसं पृथ्वीचे वस्तुमान जसं मी एका क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की ते स्थिर राहतो कधी? पृथ्वीच्या पृष्ठभागावर, बरोबर आहे। पण जसं जसं आपण पृथ्वीच्या आत जातो तसं त्याचा भाग कमी होतो, भाग कमी होतो म्हणजे त्याचं वस्तुमान कमी होतं, म्हणजे m च्या मूल्यातही बदल होते। याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जी चे मूल्य कमी होत जाते। समजलं तुम्हाला? क्लिअर? पृथ्वीत आता तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, विचार करा। बघा काय विचारलंय की पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाची दिशेत काही फरक पडेल का? तर तुम्हाला काय वाटते? गुरुत्वाकर्षणाच्या बलामध्ये दिशेत विचारलंय, बलामध्ये काय फरक पडणार का नाही हे नाही विचारलंय तुम्हाला, हे विचारलंय त्यांच्या दिशेत, त्यांच्या डायरेक्शन मध्ये कोणता फरक पडेल का? आपण जेव्हा पृथ्वीच्या आत जातोय, खोलीनुसार जातोय, तर मी तुम्हाला आधीही शिकवलंय की नेहमी पृथ्वीचे जे गुरुत्वाकर्षण बल असतो तो त्याच्या केंद्राच्या दिशेने लागतोय। जसं जसं आपण आज जातोय तर आपण त्याच्या केंद्राकडेच जातोय ना, तर त्या बलामध्ये तर त्या दिशेमध्ये तर कोणताही बदल होणार नाही, म्हणून त्याचे उत्तर काय आहे? नाही। या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ चालू असताना लिहून घ्या। दुसरा प्रश्न काय विचारलाय आपल्याला बघा जरा, पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य किती असेल? आता इथं पृथ्वीच्या पृष्ठभागावर नाही सांगितलं ना, बघा लक्ष द्या, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। पृथ्वीचे पृष्ठभाग हा वेगळा आला आणि केंद्र हे भाग वेगळा आला। तर मला सांगा, पृथ्वीच्या केंद्रावर एकदम खोलीनुसार गेलो आणि आपण डायरेक्ट त्याच्या केंद्रावर गेलो तर जी चे मूल्य तिथे किती असणार? अरे त्याचा भागच कमी झाला, आपण डायरेक्ट त्याच्या आतमध्ये केंद्रापर्यंत गेलो, तिथं वस्तुमानही कमी होतं। मी तुम्हाला आत्ताही सांगितलं त्याचे रेडियस म्हणजे त्याचं अंतरही भागही कमी होतं, तर ऑब्व्हियसली जी चं मूल्य तिथे 0 होऊन जाते। ठीक आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे 0 किंवा 0 होतं। ठीक आहे, या प्रश्नाचे उत्तर पण व्हिडिओ चालू असेल तेव्हा लिहून घ्या। आता बघा, वेगवेगळ्या ग्रहांवर त्रिज्या आणि वस्तुमानामध्ये नक्की काय फरक होतो? बघा, प्रत्येक ग्रह उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळे असतात। तुम्हालाही माहिती आहे काही ग्रहांचे वस्तुमान जास्त असतो तर काहींचं कमी असतो, काहींची त्रिज्या कमी असते तर काहींची जास्त असते, मग असे वेगवेगळे असतात। समीकरण 6 प्रमाणे त्यांच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्यही वेगळे वेगळे। ऑब्व्हियसली जिथे गुरुत्वाकर्षण बल जास्त तिथे जी चे मूल्य जास्त, जिथं वस्तुमान त्रिज्या कमी तिथे गुरुत्वाकर्षण बल कमी म्हणजे त्वरणही कमी। ठीक आहे, चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे 1/6 असते। असं म्हणतात की चंद्राचे गुरुत्वीय बल, पृथ्वीवर गुरुत्वीय बल जास्त आहे पण चंद्रावर जसं जसं आपण वर जातो चंद्रावर जातो तेव्हा गुरुत्वीय बल ही काय होते? पृथ्वीपेक्षा 1/6 तिथं फक्त राहतो, म्हणजे 1/6 म्हणजे खूपच कमी होतो तिकडे जाऊन। यामुळे
आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पटीने जास्त उडी मारू शकतो। समजलं तुम्हाला? इथं गुरुत्वाकर्षण बल जास्त म्हणजे ते तुम्हाला आपल्याकडे जास्त आकर्षित करतं, म्हणजे तुम्हाला जास्त उडी मारता येणार नाही। पण हा चंद्रावर गेला तिथं गुरुत्वाकर्षण बल कमी म्हणजे तो तुम्हाला जास्त आकर्षित करत नाही, म्हणजे तिथं तुम्ही 6 पटीने जास्त चंद्रावर पृथ्वीपेक्षा उडी मारू शकता। ठीक आहे, आता आपण शिकणार आहोत वस्तुमान व वजन, मास अँड वेट। आतापर्यंत आपण शिकत आलोय, ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय काय लोकांना समजतच नाही की वस्तुमान आणि वजन मधला काही फरक आहे। ठीक आहे, तर आपण पाहूया की वस्तुमान आणि वजन मध्ये नक्की मी तुम्हाला सांगितलं होतं काय फरक आहे, तेच इथं मांडलेलं आहे बघा। वस्तुमान हे त्याचं व्याख्या आहे, हे व्याख्या लिहिणं गरजेचं आहे। या व्याख्याच्याच लाईन मधून तुम्हाला रिकाम्या जागी विचारले जातात आणि विचारतात काय बघा, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव संचयाचा माप होय। बघा मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तेच आहे, म्हणजे एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे काय, तो किती द्रव संचयापासून बनलेला आहे त्याचं माप म्हणजे वस्तुमान होय। आणि रिकाम्या जागेमध्ये विचारलं जातात की वस्तुमानचे SI एकक काय आहे, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं काय आहे, केजी। केजी म्हणजे किलोग्राम। ठीक आहे, त्याचं काय आहे SI एकक। वस्तुमान ही अदिश राशी आहे जे आपल्याला दिसत नाही, त्यांचे मूल्य सगळीकडे सारखेच असतात। आता तुम्ही म्हणणार कसं, सांगते। आता तुम्ही पृथ्वीवर आहे तर तुमचं वजन जास्त आहे, बरोबर आहे। चंद्रावर गेला तर तुमचं वजन काय होणार, कमी होणार, का तर तिथं गुरुत्वाकर्षण बल कमी होतं। पण जे वस्तुमान आहे ते कुठल्याही चंद्रावर किंवा पृथ्वीवर बदलत नाही, का तर वस्तुमानचा अर्थ काय, तो किती द्रवापासून बनलेल, तो तर तेवढंच राहणार ना, तो तर काय बदलणार नाही, ते नेहमी सगळीकडे सारखेच असतात। दुसऱ्या एखाद्या ग्रहांवर देखील त्याचे मूल्य बदलत नाही। न्यूटनचा पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूचे जडत्वाच्या गुणात्मक माप आहे, म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वही जास्त। ठीक आहे, म्हणजे वस्तुमान जेवढं जास्त असेल त्या वस्तूची तितकेही ते जडत्वही जास्त, हे न्यूटनचा पहिला नियम आहे। आता यामध्ये जे मी भाग अंडरलाईन करते ते तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये सहज विचारतात कधी कधी, आणि हे तुम्हाला असे छोटे छोटे पॉईंट तुम्ही लक्षातही घेत नाही। हे बघा असं विचारू शकतात की वस्तुमानचे SI एकक, तर काय लिहिणार तुम्ही, केजी लिहिणार। ठीक आहे, असे विचारू शकतात की वस्तुमान ही कोणती राशी आहे, तर कोणती राशी आहे, अदिश राशी, हे पण अंडरलाईन करा। आता आपल्याला वजन पाहायचंय। बघा वजन काय आहे, एखाद्या वस्तू ला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते आपण त्याच बलास काय म्हणतो, वजन म्हणतो। समजलं? आता मी आधीच एक उदाहरण दिलं होतं, एखाद्या वस्तूचे जर वजन 75 किलो आहे तर ते आपण त्याचे वस्तुमान सांगतो। वजन कधी ठरणार, जेव्हा आपण त्यामध्ये जीची व्हॅल्यू ऍड करतो, 9.8 मल्टिप्लाय करतो, जे उत्तर येतो तोच त्याचं काय असतो, वजन असतो। ठीक आहे, त्याच्यानंतर M वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल समीकरण 4 अनुसार, बघा इथं वजन म्हणजे काय, वेट, म्हणून इथं W दिलंय, इक्वल टू, तुम्हाला ही माहिती वजन हा काय आहे, एक प्रकारचं बल म्हणजे गुरुत्वाकर्षणच्या बलाने जी वस्तूला आपल्याला आकर्षित करते त्यास आकर्षितच बलाला आपण काय म्हणतो, वजन म्हणतो, म्हणून इथं फोर्स म्हणजे F आला। ठीक आहे, आता M म्हणजे त्या वस्तूच्या वस्तुमान ज्याला आपण मास म्हणतो ते आलं। ठीक आहे, अजून त्यामध्ये काय ऍड होतं मी तुम्हाला सांगितलं होतं, काय ऍड होतं त्यामध्ये, जोपर्यंत आपण जीची व्हॅल्यू 9.8, बघा इथं मी लिहूनही ठेवलंय, 9.8 ऍड होत नाही तोपर्यंत त्या वस्तूचं वजन सांगता येत नाही। ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावर आपल्याला पुढे क्वेश्चन सोडवायचं आहे। ठीक आहे, वजन हे बल असल्याने त्यांचे SS एकक न्यूटन आहे। न्यूटन म्हणजे आपण इथं N म्हणू शकतो, न्यूटन। जसं तिथं काय होतं SI एकक काय होतं मी लिहून दिलं तुम्हाला, केजी, तसं वजनचे SI एकक काय आहे अंडरलाईन करून ठेवलंय, तुम्हीही अंडरलाईन करा, रिकाम्या जागेमध्ये कामाला येतात IMP। तसेच वजन हे बल असल्याने ती एक कोणती राशी आहे, सदिश राशी आहे। या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते आणि जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजन हे स्थानप्रमाणे बदलते। बघा हा मास बदलत नाही, पण जीच्या मूल्यामध्ये जे बदल होतं पृथ्वीवर चंद्रावर गुरुत्वाकर्षणाप्रमाणे त्या दरम्यान वजन मध्ये बदल होतो। समजा एखादी वस्तू पृथ्वीवर जास्त वजनाची आहे पण तेच वस्तू जेव्हा आपण चंद्रावर नेणार तर त्याचं वजन कमी होणार, तर तुम्ही म्हणणार का तर तिथे गुरुत्वाकर्षण बल कमी आहे, म्हणजे तिथे जीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार आणि वजन ही बदलत राहणार। ठीक आहे, तेच बघा उदाहरण तुम्हाला एक उदाहरण सहित सांगितलेलं आहे एक्झाम्पल मध्ये की नक्की वजन म्हणजे नक्की काय म्हणतात। बघा बोली भाषेत आपण वजन या शब्दाला वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो।
ठीक आहे. एखाद्या वस्तूचे वजन हे केजी मध्ये म्हणजे ते वस्तुमानच्या एककात मोजतो. आत्ताच आपण शिकलो ना की वस्तुमानचा एकक काय असतो, केजी. म्हणजे एखाद्या वजनालाच आपण कसं मध्ये समजून घेतो, केजीला. पण नक्की केजी हा कशाचा एकक आहे, वस्तुमानचा. परंतु जेव्हा आपण राजीवचे वजन 75 किलो आहे असं शास्त्रीय भाषेत म्हणतो तेव्हा आपण त्या राजीवचं काय सांगत असतो सांगा जरा, वजन का वस्तुमान? वस्तुमान. अजून वजन व्हायला खूप गोष्टी बाकी आहेत. बघा पुढं, 75 किलो वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढेच राजीवचे काय आहे, वजन आहे. आपल्याला अभिप्रेत असते राजीवचे वस्तुमान किती आहे, 75 केजी असल्यामुळे पृथ्वीवर त्याचे वजन किती भरणार, F = mg. F म्हणजे लावलेला बल म्हणजे वजन, M म्हणजे राजीवचे वस्तुमान आणि G ची व्हॅल्यू मी आता सांगितले काय आपण मल्टिप्लाय करतो त्यामध्ये 9.8. माहित आला का, वस्तुमान राजीवचं 75 आणि G ची व्हॅल्यू स्मॉल g ते किती आली, 9.8. म्हणजे टोटल जे न्यूटन मध्ये आला, आपण शिकलो ना वजनचं एकक काय आहे, न्यूटन वरच शिकलो इथं. तर त्याचं उत्तर कशामध्ये येणार, न्यूटन मध्ये. म्हणजे तो जो खरा वजन आला तो किती आहे, 735. समजलं तुम्हाला? 1 किलोग्राम वस्तुमानाचे वजन जर आपण त्याला 9.8 ने केला तर किती होणार, 9.8. का तर आपण कसं गुणाकार करतो, 1 ला 9.8 ने गुणल्यावर तर तेवढंच उत्तर येणार. ठीक आहे. पण हे जर जास्त असेल तर त्याचं वजन बदलतो न्यूटन मध्ये. आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला फक्त वस्तुमान सांगतात. आपण एखाद्या दुकानावर जेव्हा वस्तू घ्यायला जातो तेव्हा त्या वस्तूचं आपल्याला वजन नाही, ते फक्त वस्तुमान बरोबर करून आपल्याला ती वस्तू दिली जाते. दुकानात असलेला समभुज तराजू 2 वजनाचे व पर्याय 2 वस्तुमानाची तुलना करतात. आपल्याला असं वाटतं की नाही, आपण सांगितले की मला 1 किलो हे पाहिजे, 2 किलो हे पाहिजे, तर ते बरोबर करून देतात. तर तिथं ते वजन नाही, त्याला वजन म्हणता नाही येणार, ते फक्त वस्तुमानाची तुलना करून आपल्याला सांगतात. समजलं आता वजन आणि वस्तुमान मध्ये काय फरक आहे? सो लेट्स मूव पेज नंबर 10. पेज नंबर 10 वर पहा, काही अशी उदाहरणे तुम्हाला दिलेली आहे. दिसतंय का? यामध्ये काही एक उदाहरणे आहे जे मी तुम्हाला सोडून सांगणार, बाकीचे तुम्ही उदाहरणे बघून घ्या. ठीक आहे. बघा काय आहे पेज नंबर 12 वर उदाहरणे काय दिलेली आहे तुम्हाला. इथं बघा, हे पेज नंबर 9 आताच आपण शिकलो. आता आपल्याला पेज नंबर 10. जरा डोके चालवा, तुम्हाला 2 क्वेश्चन इथं लगेच विचारलेत. बघा काय विचारलं, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास की तुमचे वजन स्थिर राहील का? तुम्ही सांगा राहील का? नाही. कसं? आपण जोपर्यंत कमी हाईट वर असतो तोपर्यंत आपल्यावर गुरुत्वाकर्षण बल जास्त असतो, म्हणजे जीची व्हॅल्यू जास्त असते म्हणून वजनही जास्त. पण जसं जसं आपण उंच जातो तसं जसं आपलं वजन काय होतं, बदलतो. तिथं गुरुत्वाकर्षण बल कमी होतं, जीची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे ते स्थिर राहणार नाही. या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ चालू असेल तेव्हा नक्की राहा. दुसरा प्रश्न काय विचारलाय बघा तुम्हाला, समजा तुम्ही एका उंच सीडीवर उभे आहात. ठीक आहे. पृथ्वीच्या केंद्रापासून तुमची अंतर किती आहे, 2r आहे. म्हणजे तिथं तुम्हाला अंतरला r रेडियस मध्ये सांगितलंय 2r आहे. तर असल्यास तर तुमचे वजन किती असेल, अंतर किती आहे, 2r. म्हणजे तुम्ही उंच वर गेलात, मग तुमचं तिथं वजन किती असणार, मग तिथं जी ची व्हॅल्यू नक्की काय असणार, अंतर किती असणार हे तुम्हाला सांगायचं. तर हे आपल्याला सम्स मध्ये सोडवायचे इक्वेशन. तर इथं आपल्याला गणितीय पद्धतीने सोडून बघू की नक्की तिथं वजन किती होणार. ठीक आहे. बघा जरा इथं बघा, ते क्वेश्चन इथं मी इंग्लिश मध्ये लिहिलेत बघा, पण आन्सर सेम आहेत. बघा आता आपल्याला तिथे काय विचारलंय सांगा जरा, वजन विचारलंय ना. तर आत्ताच आपण वजनचं व्याख्या म्हणजे जे फॉर्म्युला होता ते काय पाहिलं, फॉर्म्युलामध्ये व्याख्यामध्ये एक फॉर्म्युला होता W = mg, बरोबर, वेट, मास आणि त्यामधलं जी ची व्हॅल्यू. ठीक आहे. तर आपण हे फॉर्म्युला वापर करून आपण काय काढणार की तिथं आपलं वेट किती आहे जर आपण अंतर असेल 2r आणि आपण एक सीडीवर उभे असणार. ठीक आहे. तर आपण वापरला W = mg. ठीक आहे. तर इथं W तसेच राहणार, M पण तसेच राहणार, हे कॉन्स्टंट आहे. पण जीचे पण एक फॉर्म्युला तयार होतो. तुम्हाला माहिती आहे ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये जेव्हा मी काही असे फॉर्म्युला घेतले होते तेव्हा स्मॉल जीचे एक फॉर्म्युला तयार होतो. तुम्हाला माहिती आहे, जरा मी पुस्तकात जरा एक तुम्हाला नजर टाकायला सांगते. बघा जीची फॉर्म्युला वेगळंच आहे. काय आहे, Gm/r चा वर्ग. मग इथे M तसंच राहणार, F तसंच राहणार, फक्त जीचं जे सूत्र आहे ते तिथं आपल्याला काय करावं लागेल, ठेवावं लागेल. बघा इथं मग आधी इथं आपण काय केलं, जीचे फॉर्म्युला लिहिलं, Gm छेद काय आहे r चा वर्ग लिहिलं. ठीक आहे. परत इथं W तसंच ठेवलं, M पण जीची जे सूत्र आहे ते इथं पुटअप केलं, Gm छेद r चा वर्ग लिहिलं. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, हे M जे आहे आणि हे कॅपिटल M हे दोन्ही एका बाजूला आणायचं आहे. तर कसं करणार आपण, W
इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आरचा वर्ग. पण इथं आपल्याला काय सांगितलंय, आर किती आहे, 2 आहे ना, रेडियस 2 आहे. तर आता आपल्याला रेडियस किती करावा लागेल, 2 करावा लागेल. ठीक आहे, जी तसा आहे कॉन्स्टंट, एम पण कॉन्स्टंट, स्मॉल एम पण कॉन्स्टंट. फक्त आर बदलणार का, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये 2r दिलं ना, मग इथं आपण आरच्या वर्गला काय केलं, 2rचा वर्ग केलं. बरोबर ना, 2rचा वर्ग केल्यानंतर हे 2चा वर्ग किती होऊन जाईल, 4. आर जसं आहे तसंच राहणार, म्हणजे ब्रॅकेटमध्ये किती होणार, 4rचा वर्ग होणार. ठीक आहे, आता काय करायचं आहे, डिवायडिंग इक्वेशन 2 नंबर बाय 1, म्हणजे 2 ला 1 ने डिवाइड करायचं आहे. तर इथं इक्वेशन नंबर 1 काय आहे बघा जरा, जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आरचा वर्ग आहे. इथं आपण केला. आणि समीकरण 2 काय होता, इथं दिसतोय तुम्हाला, जी कॅपिटल एम स्मॉल एम छेद 4rचा वर्ग. इथं आपण 4rचा वर्ग लिहिलं. ठीक आहे, आता इथं आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं ना, तर इथं आपण कट करणार, जी ने जी कट होणार, एम ने एन कट होणार. ठीक आहे, आरचा वर्गने काय कट होणार, आर कट होणार. मग उरतंय काय फक्त इथं, आता मला सांगा इथं फक्त किती उरलं, 4 उरलं. म्हणजे इथं वर काही नाही, तर आपल्याला माहिती आहे जेव्हा वर काय नसतं तेव्हा तिथं आपण काय घेतो, 1 घेतो. मग इथे किती येणार, वेट 1/4W. म्हणजे सांगायचं झालं तर तिथं वेट काय होणार, 1/4 असा आन्सर आलेला आहे. तिथं वेट कमी होणार का, तर आपण थोडंसं उंचवर उभे आहोत, थोडंसं वरती उभे आहे. ठीक आहे, या प्रश्नाचे उत्तर हे व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित कळेल. ठीक आहे, आता पुढे आपल्याला काय दिलंय बघा जरा, पेज नंबर 10 वरच हे 2 क्वेश्चन आत्ताच आपण सोडवलेत. हे जे व्हिडिओमध्ये येणार आणि हे तुम्हाला मी आत्ता सोडून दाखवलं. आता बघा खाली काय दिलं, माहिती आहे का तुम्हाला. आता थोडंसं आपल्याला गुरुत्वीय लहरी काय आहे हे थोडंसं समजून घ्यायचं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणतो. ठीक आहे, पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर लहरी निर्माण होते. हे तुम्हीही लहानपणी पाहिलं असेल. समजा की कोणत्याही तलावाचे किनारे, नदीचे किनारे तुम्ही गेला तर तिथं तुम्ही नाही का लहान मुलं दगड टाकतात, मग तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की त्यामध्ये एक लहरी निर्माण होतं. त्याला असं आपण काय म्हणतो, लहरी. तसेच एका दोरीचे दोन्ही टोके धरून हलवलेस की त्यावरही एक लहरी निर्माण होतात. हे तुम्ही पाहिलंच असेल. प्रकाश हा देखील एक प्रकारचं काय आहे, तरंग आहे. इथं लहरी आणि तरंग या दोन्ही गोष्टीचा अर्थ आपल्याला शिकायला भेटणार आहे. हे रिकाम्या जागेमध्ये येऊ शकतात. प्रकाश हा देखील एक प्रकारचा काय आहे, तरंग आहे. त्यास आपण विद्युत चुंबकी तरंगही असे म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल कोणकोणते येणार त्यामध्ये, विद्युत चुंबकी तरंगमध्ये गामा किरण येणार, क्ष किरण येणार, अतिनील किरणे, अवरक्त किरणे, त्याच्यानंतर सूक्ष्म रक्त व रेडिओ तरंग, हे सर्व विद्युत चुंबकी तरंगाचे एक विभिन्न प्रकार आहेत. खगोली वस्तू हेही तरंग उत्सर्जित करतात, तुम्हालाही माहिती आहे. आपण आपल्या उपकरणाद्वारे त्यांना ग्रहण करतो. जसं विश्वाबद्दल संपूर्ण माहिती, जसं आताच्या सध्या मोबाईलमध्ये जे आपण ऑनलाईन जेही काही बातम्या बघतो किंवा पूर्ण जगभराची माहिती पाहतो, ते फक्त कोणामुळे, एक प्रकारच्या तरंगीमुळे, एक प्रकारच्या फ्रिक्वेशन ज्याला म्हणतात, लहरीमुळे. ठीक आहे, पुढे बघा आता काय दिलंय, गुरुत्वीय लहरी हा अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळावरील लहरीही असे म्हटले जातात. त्यांच्या अस्तित्वात शक्यता आईन्स्टाईनने कधी भाकीत केला होता, वर्तवला होता, 1916 मध्ये वर्तवली होती की असंही काही अवकाश काळावरील लहरी आहे जे त्यांनी 1916 मध्ये वर्तवली होती. या लहरी खूपच क्षीण म्हणजे खूपच कमजोर असतात. त्यांना शोधणे खूपच कठीण होते. पण खगोली वस्तूमध्ये उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी काही सायंटिस्टने अतिशय संवेदनशील उपकरणे तयार केली. ज्या उपकरणाचं नाव होतं लिगो. काय आहे, लिगो. हे तुम्हाला एक्झाम मध्ये येतात. लिगोचं फुल फॉर्म काय आहे, तर काय आहे लिगोचं फुल फॉर्म बघा इथं, लेझर इन्फॉर्मेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स. हे एक प्रकारचं संवेदनशील उपकरण आहे. काय बघा, लेझर इन्फॉर्मेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी हे एक प्रमुख आहे. आणि सायंटिस्टने सन 2016 मध्ये, आता इथं कधी भाकीत केला होता आईन्स्टाईनने, 1916 मध्ये. तसेच 100 वर्षानंतर म्हणजे 2016 मध्ये आईन्स्टाईनने भाकीत केलेला बरोबर 100 वर्षाने खगोली स्रोतापासून येणारे जे गुरुत्वीय लहरी होता त्याचा शोध लागला. फक्त कोणत्या उपकरणामुळे, ते खूपच सूक्ष्म होते, म्हणजे खूप क्षीण होते, त्यांना शोधणं खूपच कठीण होतं. म्हणून कोणते उपकरण तयार केले आपण, लिगो, लेझर इन्फॉर्मेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ठीक आहे, ह्याचे शोध लावल्यामुळे आपल्याला ती गुरुत्वीय लहरी जी आईन्स्टाईनने भाकीत केलं होतं ते आपल्याला बरोबर 100 वर्षानंतर कळलं. या शोधात भारतीय शास्त्रज्ञाचे लक्षणीय योगदान आहे. या शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्यासाठी एक नवीन मार्ग खुला झाला आणि आपल्याला जगभरातली माहिती आपल्या उपकरण, घरातले टीव्ही, मोबाईल याद्वारे आपल्याला कळायला लागलं. ठीक आहे, सो आता आपण पाहूया पेज नंबर 11. पेज नंबर 11 वर बघा काय, मुक्त पतन. आता तुम्ही म्हणणार मॅडम मुक्त पतन म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्री फॉल.
मुक्तपतनचा असा अर्थ होतो की जेव्हा एखादी वस्तू आपण वरून सोडतो त्यावर फक्त गुरुत्वाकर्षण बल अप्लाय होतो आणि त्यामुळे ते खाली पडतो, त्यालाच आपण म्हणतो मुक्तपतन. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही नक्की, मला माहिती आहे की या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लगेच कळतील. बघा, एक लहान दगड हातात धरा. ठीक आहे. एक दगड घ्यायचं, तुम्हाला हातात धरायचं, त्यावर कोणती बल प्रयुक्त होत आहे सांगा जरा. त्यावर आपल्या हाताचं एक प्लावक बल प्रयुक्त होत आहे. तुम्ही म्हणणार प्लावक बल म्हणजे काय? जसं आपण एखादी वस्तू जेव्हा हातात धरतो ना, तर त्याच्यावरही गुरुत्वाकर्षित बल अप्लाय होतो, तिथंही ते उपयोग होतात. पण कसं आहे, जेव्हा त्या वस्तू आपण हातात घेतो तर तो काय करतो, त्याला खाली पडू देत नाही. आपला हाताचा जो लावलेला बल आहे तो त्याला प्लावक म्हणजे विरुद्ध दिशेने त्याला स्थिर ठेवतो. ठीक आहे. प्रश्न काय विचारला, त्यावर कोणती बल प्रयुक्त होतात, तर कोणती बल? प्लावक बल म्हणजे विरुद्ध दिशेने आपल्या हाताचा बल. आता तो दगड तुम्ही हळूच सोडून द्या, काय होणार, काय आढळेल तुम्हाला? इथं प्रश्नही विचारला तर तो दगड काय होणार? खाली पडणार. खाली पडणार म्हणजे त्याच्यावर कोणते बल अप्लाय झाले सांगा जरा. तुम्ही म्हणणार मॅडम ऑब्व्हियसली त्याच्यावर गुरुत्वाकर्षण बल. नाही, तिथे दोन बल अप्लाय होणार, एक घर्षण बल आणि एक गुरुत्वाकर्षण बल. आता मला सांगा, जेव्हा आपण हे दगडाचे उदाहरण दिले, पण मी म्हणते जर समजा तुम्ही एक हातात पीस घेतलं, ते तुम्ही वरून सोडा तर ते खूप हळूहळू वर येतो, पण जसं आपण दगड सोडतो तेव्हा ते लवकर येतो. त्याचे कारण असं आहे की आपल्या म्हणजे पर्यावरणामध्ये हवा जे वारा एक जे आहे ते वारा काय करतो, त्याला विरोध करतो. विरोध म्हणजे त्याला काय करतो, थांबवतो त्याला खाली जाण्यापासून. पण जर एखादी वस्तू वजन असेल तर त्याला जो वारा घर्षण बलने त्याला विरुद्ध दिशेने खाली देऊ देत नाही, त्यामध्ये घर्षण निर्माण करतो. तो काय होतो, त्याच्यावर अप्लाय होत नाही. कशावर? दगडावर. पण पीस कसं खूप हलकं आहे, एक प्रकारचं फीदर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तर त्याच्यावर ते अप्लाय होतं आणि म्हणून ते खाली येताना म्हणतात ना, त्याला घर्षण करत, वारेला घर्षण करत खूप हळूवार खाली येतो. मग सोडून दिला तर फक्त तिथं दोन बल अप्लाय होणार. कोणतं? एक घर्षण बल वारेचा आणि एक गुरुत्वाकर्षण बल. तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त होणार, तर कोणते बल? घर्षण बल आणि गुरुत्वाकर्षण बल. आता नक्की मुक्तपतन म्हणजे काय हे आपण खाली शिकणार आहोत. पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूवर प्रयुक्त होते, हे तुम्हाला माहितच आहे. आपण दगड हातात धरला असता की देखील बल प्रयुक्त होतच असतो. असं नाही की आपण हातात धरला तर गुरुत्वाकर्षण बल होत नाही, परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेला बल त्याला संतुलित ठेवतो आणि दगड स्थिर राहतो, तो खाली पडत नाही. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होते असल्याने त्याच्या प्रभावाने दगड काय होतो, खाली पडतो. ठीक आहे. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल, त्या गतीलाच आपण मुक्तपतन असे म्हणतो. क्लिअर? जे मी आत्ताच सांगितलं की जेव्हा एखाद्या वस्तूवर फक्त गुरुत्वीय बल अप्लाय होतो त्यालाच आपण मुक्तपतन असे म्हणतो. हे मुक्तपतन कधी? जेव्हा आपण दगड सोडून दिला आणि तो खाली पडला तेव्हा, म्हणजे दगडाचे मुक्तपतन होते. मुक्तपतनाचे आरंभी वेग नेहमी शून्य असतो. तुम्ही म्हणणार कसं शून्य असणार? सांगते तुम्हाला. आता मला सांगा, जे आपण बल लावलं होतं, समजा एखादा दगड आपण वर फेकला, लावून एक आपल्या हाताचे जोर लावून वर फेकला तर ते शून्य होतो. कसं शून्य होतो? जसं जसं तो वर जातो तसं गुरुत्वाकर्षण बल काय करतो, त्याला आपल्याकडे खेचतो. मग आपण लावलेलं जे बल आहे ते एका वेळीला काय होतो, 0 होतो आणि 0 झाल्यानंतर मग तो काय होतो, लगेच खाली पडतो. म्हणजे आरंभी वेग नेहमी काय होतो, शून्य होतो. तिकडं काळानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. पृथ्वीवर मुक्तपतनाची वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो. म्हणजे एखादी वस्तूवर जेव्हा गुरुत्वाकर्षण बल अप्लाय होत असतो तेव्हाच त्यावर हवेशी होणाऱ्या घर्षण बलामुळे तो काय करतो, गुरुत्वाकर्षणाला विरोध करायचा प्रयत्न करतो आणि त्याला खाली पडू देत नाही. पण जर वस्तू वजन असेल तर त्याच्यावर ते हवेशी घर्षण बल काही होत नाही आणि ते खाली पडतो. वस्तूवर प्लावक बलही कार्यरत करतो. प्लावक बलचा अर्थही इथं तेच होतो, काय होतं, विरुद्ध दिशेने. ठीक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्तपतन हे हवेत होऊ शकत नाही. जिथं हवा असेल तिथं होऊ शकत नाही. ते केवळ निर्वातच शक्य आहे. जिथं हवा नसेल तिथंच फक्त मुक्तपतन होऊ शकतो. का तर मुक्तपतनासाठी फक्त गुरुत्वीय बल लागला पाहिजे. पण एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण ते अप्लाय करतो तेव्हा तिथं हवा तर असतोच आणि हवेच्या घर्षणामुळे ती वस्तू गतीला विरोध करते, म्हणून ते आपण मुक्तपतनाचे उदाहरण घेऊ शकत नाही. मुक्तपतनाचे उदाहरण फक्त एखाद्या निर्वात ठिकाणीही घेऊ शकतो. मुक्तपतनाच्या वस्तूवर जमिनीवर पडतानाच
वेग आणि त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनचे समीकरण वापरून काढू शकतो. म्हणजे जर मुक्त पथाने आपल्याला काढायचे असेल तर त्यासाठी आपल्याला न्यूटनचे समीकरण वापरावं लागेल. तर तुम्ही म्हणणार मॅडम कोणतं न्यूटनचे समीकरण? तर बघा इथं न्यूटनचे समीकरण हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हे आहे न्यूटनचे समीकरण. हे पण लिहून घ्या व्यवस्थित आणि वर हेडिंग द्यायच्या न्यूटनचे समीकरण. ठीक आहे. पुढे पहा सरळ हे सूत्र लिहून घ्या, हे खूप महत्वाचे आहे. ह्यावर मी तुम्हाला एक सूत्र, ह्यामध्ये क्वेश्चन नाही विचारलंय तुम्हाला, पण यावर मी एक प्रश्न तयार करणार आणि त्या प्रश्नाचा वापर इथं कसं करायचं, या सूत्राचा वापर हे मी तुम्हाला सांगणार. माझे मी नोट्स काढलेले आहेत. आता इथं बघा एस दाखवलेत ना, एस इज इक्वल टू 1/2 जी. जी म्हणजे काय? ऍक्सलरेशन, ज्याला त्वरण म्हणतात, आणि टी चा वर्ग म्हणजे जे काळ लागलाय त्याचा वर्ग. बरोबर आहे. इथं एस ला आपल्याला सेकंद नाही हाईट समजायची. काय समजायचंय? हाईट. एखाद्या क्वेश्चन मध्ये जेव्हा हाईट विचारली असेल त्या ठिकाणी हा सूत्र अप्लाय होणार. एखाद्या क्वेश्चन मध्ये जर अंतिम वेग विचारला असेल, अंतिम वेग नेहमी कशाने आपण डिनोट करतो? व्ही ने. आणि जर तो आरंभिक वेग असेल म्हणजे सुरुवातीचे वेग असेल तर त्याला आपण यू ने डिनोट करतो. ध्यानात ठेवा, अंतिम वेग व्ही ने आणि सुरुवातीचा वेग म्हणजे आरंभी वेग ते यू ने. हे विचारलं असेल तर हे सूत्र अप्लाय करायचं. पण जर समजा तिथं आपल्याला अंतिम वेगचं एस्केप व्हेलॉसिटी ज्याला आपण पुढे आहे ते विचारलं असेल तर त्यामध्ये हे सूत्र. मग हे न्यूटनचे 3 समीकरण आहेत. या सूत्राचा वापर करून आपल्याला एक प्रश्न मी स्वतः तयार केले का तर तुम्हाला समजावं नक्की हे सूत्राचा वापर कसं होतं. सरळ वर फेकल्यास की वस्तूचे गतीचे अभ्यास करताना जी चे मूल्य जी घेण्याऐवजी आपण काय धरतो? मायनस जी. का धरतो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, का तर तो खाली पडतो. वर जात असेल तर आपण पॉझिटिव्ह धरणार ना, पण जीच्या त्वरणामुळे तो काय होतो? खाली पडतोय. म्हणजे ते लावलेलं जे बल आहे ते शून्य होऊन जातो, म्हणून त्याला आपण नेहमी ऋणमध्ये धरतो. लागलेलं कारण त्या गतीला त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने येते. कोणत्या दिशेने? विरुद्ध. म्हणजे जे वेग लागलाय का नाही त्याला तो काय करतो? विरोध करतो आणि तो खाली पडतो, म्हणून त्याला आपण ऋणमध्ये घेतो. जीचे परिणाम तेवढेच असेल तरी त्या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात. त्यामुळे चंद्र आणि कृत्रिम उपग्रह जे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे त्याला पण आपण मुक्त पतनाचे उदाहरण असे म्हणू शकतो. मग मुक्त पतनाचे सूत्र इथं मी लिहिलंय, हे तिसरा आहे, हा पहिला आणि हा दुसरा. ठीक आहे. त्यावर मी तुम्हाला एखादा प्रश्न असे तयार करेन ज्यामुळे काय होणार तुम्हाला समजेल की नक्की ह्याचा कुठं आपण वापर करू शकतो. ठीक आहे. बघा इथं मी एक प्रश्न तयार केलाय. काय आहे बघा, अ बॉल फॉल, मी इंग्लिश मध्ये लिहिले, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते की एक बॉल आहे तो ग्राउंडवर खाली पडायला त्याला 1 सेकंड लागतो. किती लागतो? 1 सेकंड. पण तिथं जी स्मॉल जी आहे तिथे किती दिलेलं आहे? 10 मीटर पर स्क्वेअर. तर आपल्याला काय शोधायचं आहे? काय कॅल्क्युलेट करायचे? स्पीड म्हणजे ते जो वेग काढायचा आहे. आणि अजून काय काढायचं आहे की त्या ग्राउंडवर त्या जमिनीवर पडताना त्याची काय स्पीड होती ते 1 सेकंदमध्ये. जर तो खाली पडला ग्राउंडवर तर त्याला पोहोचण्यासाठी, रिचिंग म्हणजे पोहोचण्यासाठी त्याला जे वेग होतं ते किती होतं. आणि अजून काय विचारलंय? अँड द हाईट ऑफ द टेबल, आणि त्या टेबलची हाईट किती होती. बरोबर आहे. तर आपण इथं काय वापरूया? इथं समीकरण आपण इथे किती पाहूया? 2 दिसतोय का इथं? हे सूत्राचा आपण वापर करूया. का तर इथं आपल्याला हाईट विचारलेत ना, मग आधी आपण हाईट काढूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय? तिथं आपल्याला स्पीड विचारलंय, तर स्पीडसाठी मग आपण हे सूत्र वापरूया. ठीक आहे. बघा आपण कोणतं सूत्र घेतलं? एस बरोबर 1/2 जी टी चा वर्ग. बरोबर आहे. एस तसंच येणार, 1/2 तसंच येणार. बरोबर आहे. पण इथं जी गुणिले जी किती दिलेला आहे आपल्याला? 10 दिलेला आहे. 10 मीटर ऑब्लिक स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं आपण काय लिहिलं? 10 लिहिलं. मल्टिप्लाय टी चा वर्ग. टी चा वर्ग म्हणजे किती वेळ लागला त्याला खाली यायला? 1 सेकंद, म्हणून 1 चा वर्ग इथं लिहिलं. बरोबर आहे. आता आपण ह्याला कट करूया. 5 1 5, 5 2 10. उत्तर किती आलं? 5 आलं. बरोबर आहे. म्हणजे आता 5 ला जर आपण 1 ने गुणूया, 1 चा वर्ग तर 1च होतो, मग 5 ला 1 ने गुणल्यावर किती येणार? 5च येणार. म्हणजे आपल्याला जी हाईट, याचा अर्थ सेकंड नाही समजायचं, मी आधीच सांगितलं. याला काय समजायचं? आपल्याला हाईट समजायचं आहे. म्हणजे हाईट किती आली? 5 मीटर आली. अजून काय आपल्याला विचारलंय तिथं? आपल्याला त्याची व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड विचारली, ज्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. तर आपण हे सूत्र वापरलं. कोणतं सूत्र वापरला? इथं तिसरा, न्यूटनचे तिसरा वापरला. ठीक आहे. इथे v चा वर्ग बरोबर 2gs. ठीक आहे. v चा वर्ग तसंच ठेवला आपण, 2 तसंच, g किती दिलंय आपल्याला? 10. इथं 10 मांडलेत. आणि s म्हणजे आपली हाईट किती आली आपल्याला? तर आता हाईट कळलंय ना, तर हाईट किती आलं इथं? 5 मीटर आलंय. तर इथं आपण काय लिहिलं? 5 मीटर लिहिलं. ठीक आहे. v चा वर्ग बरोबर इथं 10 दुनी किती होणार? 20 होणार. आणि 20 गुणिले किती? 5 मीटर. बरोबर आहे. v चा वर्ग बरोबर किती येणार? 100 मीटर येणार. पण 100 मीटरच नाही, इथं काय लिहिलं? 20 चा वर्ग ना, म्हणजे 100 चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. तर 100 चा वर्ग किती येणार? 10 मीटर
ऑब्लिक सेकंड, म्हणजे किती टाइम त्याची स्पीड किती होती 10 मीटर पर सेकंड होती, बरोबर आहे. आणि त्याला किती हाईट होती तर 5 मीटर हाईट होती. समजलं क्वेश्चन कसं सोडवायचं, कसं आलं तर. ठीक आहे, छान. पुस्तकात दिलं नव्हतं पण मला तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे, पुढे बघा. माहिती आहे का तुम्हाला काय आहे बघा. पृथ्वीवरील एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूसाठी एकच समान असतं. ठीक आहे, म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास की एकाच वेळी जमिनीवर पोहोचतात. हे इथं सांगितलंय पण पुढे हे जे क्लिअर आपण करणार आहोत की जर समजा ते दोन्ही वस्तू हलके असतील तरच एका वेळी खाली पोहोचतील. जर समजा दोन वस्तू एक समानाचे नसतील, समजा एक वजन असेल किंवा एक थोडंसं वजनामध्ये कमी असेल, तर ते एका वेळी पडणार का नाही. का नाही पडणार, का तर वजन वस्तूवर हवेचं घर्षण बल जास्त दिसून येत नाही, का तर त्याच्या वस्तुमान जास्त असतो, हवेचा वस्तुमान कमी असतो, म्हणून ते लगेच खाली पडतं. जर समजा त्या ठिकाणी मी मगाशी उदाहरण दिलं होतं, पीस असेल किंवा एखादा फिदर असेल तर तो हलका आहे, तर त्याला हवा काय करतो, घर्षण बनायला विरोध करतो आणि त्याला खाली लवकर पोचू देत नाही. मग दगड आधी पडणार आणि पीस नंतर पडणार. ठीक आहे, पण जर दोन्ही एकच समान वस्तू असेल तर ते लगेच खाली एकाच वेळी पडतो. त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माच्या कालावधीवर परिणाम होत नाही. असे म्हटलं जातं की गॅलिलिओने, या सायंटिस्टच्या नाव रिकाम्या जागेमध्ये विचारलं जातात की जे जीच्या स्थाना पृथ्वीवरील एका स्थाना जीचे मूल्य जे आहे ते नक्की कोणी आधी सांगितलं. तर बघा, गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 मध्ये इटली देशातील पिसा शहर, इटलीमध्ये एक पिसा नावाचं शहर आहे, तिथे हे त्यांनी प्रयोग केला होता. काय प्रयोग केला होता, दोन वेगवेगळ्या वस्तुमान, काय दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तिथे झुकलेल्या मनोऱ्यावरून. असं म्हणतात की इटली देशात जिथं पिसा एक शहर आहे तिथे एक मनोरा आहे, ते असं झुकलेलं आहे, म्हणजे असं वाकलेलं, तरीही तो खाली पडत नाही. त्याची माहिती तुम्ही इंटरनेटवरून घ्या. एकाच वेळी खाली सोडले तर एकाच वेळी जमिनीवर पडतात, हे त्यांनी सिद्ध केलं. पण कसं सिद्ध केलं पहा जरा पुढे. आपण एक जड दगड व एक पीस, बघा जे मी उदाहरण दिलं तेच आहे, एक पीस जर उंचावरून एकाच वेळी सोडले तर एकाच वेळी जमिनीवर पोचताना दिसतं का नाही. पिसाची हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे व प्रयुक्त होणारे प्लावक बलामुळे पीस तरंगत हळू खाली येतं, पण जमिनीवर उशिरा पोचतो. हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते, म्हणून दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडते, म्हणजे तो लवकर खाली पडतो. तथापि शास्त्राने हा प्रयोग निर्वातत केला. निर्वातत म्हणजे जिथं हवा नाही आहे, तिथं हवेशी घर्षण बल त्या पिसाचं होणार नाही असल्या ठिकाणी त्यांनी केला, तर दगड व पीस दोन्ही वस्तू एकाच वेळेवर जमिनीवर पोहोचले. का तर तिथं कोणतं बल नव्हता, घर्षण बल कोणाचा, हवेचा, म्हणून ते एकासोबत पडले खाली जमिनीवर. ठीक आहे, म्हणजे पोहोचले. या बाबतीत जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर यूट्यूबवर जाऊन हे लिंक तुम्ही टाईप करा, त्या बाबतीत तुम्हाला चांगली माहिती मिळेल. ठीक आहे, आता आपण पेज नंबर 12 पाहूया. बघा इथे पेज नंबर 12. पेज नंबर 12 वर पण काही सोडवलेली उदाहरणे आहेत, दिसते का तुम्हाला. तर आपण सोडवलेली काही जी उदाहरणे आहेत ते आपण आधी पाहूया आणि ते आपण जरा व्यवस्थित काय करूया, सोडून घेऊया. ठीक आहे, आता आपण काय दिलंय बघा इथं क्वेश्चन मध्ये पेज नंबर 12 वर. इथं बघा काय दिलंय की एक टेनिसचे चेंडू वर फेकला तर तो 4.05 मीटर उंचीपर्यंत पोहोचून खाली आला. ठीक आहे, एक टेनिसचे चेंडू किती मीटरवर फेकला, 4.05 मीटरवर वर फेकला तर ते तिथं पोहोचून खाली आला. त्याचा सुरुवातीचा वेग किती होता, मग त्याचा सुरुवातीचा वेग किती होता की तेवढंच पोहोचून तो खाली आला. त्याला खाली येण्यास एकूण किती वेळ लागला. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला काय विचारलंय, टोटल किती वेळ लागला आणि त्याचे सुरुवातीचा वेग किती होता, बरोबर ना. आणि जीचे मूल्य आपल्याला इथं दिलेलं आहे, कोणतं, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, दिलेल्या माहितीनुसार बघा, चेंडूला वर जाताना अंतिम वेग म्हणजे जेव्हा तो खाली पडतो, खाली कधी पडतो, जेव्हा आपण लावलेला आरंभी वेग 0 होतो तेव्हा तो खाली पडतो, त्याला आपण अंतिम वेग नेहमी 0 ने धरले जाते. चेंडूने जे पार केलेलं अंतर आहे किती आहे, इथंच आपण आता पाहिलं 4.05, इथं 4.05 लिहिलं. पार केलेलं अंतर परत बघा इथे एस ला हाईटने मोजले, दिसतंय का, सेकंडने नाही. आणि चेंडूची त्वरण म्हणजे ज्याला, हे बघा परत मी सांगते, त्वरणला इंग्लिशमध्ये ॲक्सलरेशन म्हणतात. तर कुठं कुठे ए नेही घेतात, कुठं कुठे स्मॉल जीने पण त्वरण घेतात. ते किती दिलेलं आहे आपल्याला, ऑलरेडी किती दिलं, 10. आणि हे आपण नेहमी वजा का घेतो, का तर मी तुम्हाला सांगितलं ते खाली येता काय होतं, नेहमी विरुद्ध दिशेने खाली येतो ना, आणि नेहमी काय होतं, 0 होतं, म्हणून आपण कशाने धरतो, वजाने धरतो. मग जीची व्हॅल्यू इथं कशाने दिलंय, 10 वजा 10 दिले. ठीक आहे,
न्यूटनचे तिसरा समीकरण इथं वापरलंय, जे आत्ताच आपण 3 समीकरण पाहिले त्यातलं तिसरा समीकरण वापरलंय. का तर आपल्याला आधी काय विचारलंय ना, त्याची सुरुवातीचे वेग, मग वेगसाठी व्हेलॉसिटीचं आपल्याला सूत्र वापरावं लागेल, तर इथे व्हेलॉसिटीचं आपण सूत्र वापरलं. ठीक आहे, v चा वर्ग बरोबर u चा वर्ग. u म्हणजे काय, आरंभी वेग, आणि v चा वर्ग म्हणजे अंतिम वेग. ठीक आहे, ज्याला आपण शून्याने घेतो, आणि u चा वर्ग अजून आपल्याला माहित नाही, ते आपल्याला काढायचंय. ठीक आहे, तर v चा वर्ग किती लिहिलं, 0 बरोबर. u चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 2 जसं आहे तसंच येणार. a म्हणजे ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण, ज्याला आपण g किंवा a ने करतो, तर किती दिलंय, -10. तर इथं आपण ब्रॅकेटमध्ये किती घेतलं, -10 गुणिले. आता इथं आहे s, s म्हणजे काय धरायचं आहे, हाईट. आता सांगितलं हाईट किती दिलंय आपल्याला, 4.05 दिलंय, बरोबर आहे. तर आपल्याला इथं आता काय करायचं, हे किती झालं, 10 दुने 20 झाला, बरोबर आहे. आता मला सांगा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला 20 ने गुणाकार करतो, गुणाकार कशाने करायचे, 4.05 ने करायचे, बरोबर ना. जेव्हा आपण 4.05 ने करतो, तेव्हा जे उत्तर येणार ते किती येणार, 81. ते हे तुम्हीही करून पहा. आता तुम्ही म्हणणार मॅडम ह्याचं उत्तर तर वजामध्ये येणार, पण नाही. काय केलंय आपण इथं, हे 81 ला कुठं पाठवणार, हे जे 81 होतं, 1 मिनिट मी सोडवलेले आहे, मी तुम्हाला जरा दाखवते नक्की कसं सोडवतो आपण हे क्वेश्चन. हे पहा, मी इथं नोट्समध्ये सोडवले व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला समजेल. हे पहा, इथं काय आहे, -20 केला आपण, आणि मल्टिप्लाय कशाने केला आपण, 0.45 ने केला. तर किती उत्तर आला आपला, u चा वर्ग वजा, इथं वजा होता म्हणून वजाचं चिन्ह घेतलं, किती आला, 81.00 आला, बरोबर आहे. तर आता आपण काय करणार आहे, या u ला तिकडे घेणार, 81 ला तिकडे घेणार आहे. तर आपण काय करणार, इथं वजा आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, धन होणार. मग काय झालं, 81 बरोबर u चा वर्ग, आणि ह्याला उलट लिहिलं, u चा वर्ग किती आला, 81. पण u चा अजून वर्ग करायचा ना, आपल्याला वेग कळलाय, आरंभी वेग कळलाय, u चा वर्ग काढलाय, पण अजून त्याचा वर्ग काढायचा आहे, बरोबर आहे. 81 काढलं तर किती आला, इथं u बरोबर किती आला, 9 आला. म्हणजे जे आरंभीचा वेग होता ते आपल्याला कळलं, 9 मीटर/सेकंड. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलं होतं तिथं, तुम्हालाही माहिती आहे, एकूण वेळ किती लागला ना, बरोबर ना. इथं हे काय विचारलंय की त्याला एकूण वेळ किती लागला, तर एकूण वेळ काढण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, न्यूटनचे सेकंड इक्वेशन वापरावं लागेल. तर सेकंड इक्वेशन कोणतं, s = u2 + 1/2 at चा वर्ग, बरोबर आहे. तर इथं बघा जरा, s आपल्याला ऑलरेडी दिले, किती दिले, 4.05 दिले, बरोबर आहे. 4.05 दिला. आता u आपण आरंभी वेग नेहमी 0 ने घेतोय, तुम्हालाही माहिती आहे, तरी इथं 0 लिहिलं, प्लस 1/2 तसंच लिहिलं. ऍक्सलरेशन म्हणजे जी, ज्याला त्वरण म्हणतात, ते किती दिलंय आपल्याला, 10 दिलंय, म्हणून इथं आपण किती लिहिलं, 10 लिहिलं. आणि t चा वर्ग अजून आपल्याला टाइम काढायचा आहे, म्हणून t चा वर्ग तसंच ठेवला. आता ह्याला आपण काय करूया, कट करू. ते काय होणार, 5 × 5, 5 दुने 10 होणार, बरोबर का नाही. 5 दुने 10 म्हणजे उत्तर किती आलं, इथं 5. म्हणजे आपण t चा वर्ग किती घेणार, 4.05 अपॉन किती आलाय, 5 आलाय. मग ह्याचा आपण भागाकार केल्यावर आपलं उत्तर किती येतो, 0.81 म्हणजे 81 येतोय. म्हणजे t चा वर्ग किती आला, 81. परत ह्याचा वर्ग काढायचे, 81 जर 0.81 चा वर्ग काढणार तर किती येणार, तुम्हालाही माहिती, 0. किती येणार, 9 येणार. आता हे आला त्याचा टाइम, किती आला, t बरोबर जे एकूण टाइम लागलेला होता ते 0.9 सेकंड आलेला आहे, बरोबर आहे. आता हे दोन्हीचं आपण काय करूया, वर किती आलंय, वेग किती आलाय, 9 मीटर/सेकंड आले, बरोबर आहे. तर इथं 0.9 आणि हे 9 मल्टिप्लाय केल्यानंतर जो टोटल टाइम येतो तो 1.8 सेकंड येतो. तुम्ही असं करा, नाहीतर असं करा, उत्तर एकच होतं, दिसतंय तुम्हाला 1.8. पण हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं, जेणे तुम्हाला समजावं. ठीक आहे, बाकीचे पण क्वेश्चन आहेत तर तुम्ही असंच सोडवायचा प्रयत्न करा, जेणे तुमचं सायन्सचे मॅथ्स क्वेश्चन जे आहे ते स्ट्रॉंग होईल. जरा डोके चालवा, बघा परत काय विचारलंय आपल्याला. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे, ठीक आहे, अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल अधिक असते. ऑब्व्हियसली एखाद्या वस्तू, न्यूटनने सांगितलं ना त्यांच्या नियमामध्ये की एखाद्या वस्तुमान जेवढं जास्त असेल, जडत्वाचा नियमही तेवढं जास्त तिथं अप्लाय होतो. म्हणजे जेवढं जास्त वजन तेवढं जास्त गुरुत्वीय बल तिथं असणार. मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगाने खाली का पडत नाही. जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, वस्तुमान जास्त आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे म्हणून तो पटकन खाली येणार. पण त्याच्यापेक्षा जी हलक्या वस्तू आहे तिथं काय होणार, गुरुत्वाकर्षण बल त्याला कसं आहे तिथं पण अप्लाय होणार, पण त्याला अजून घर्षण बल, हवेशी घर्षण बल होतं म्हणून तो हळूहळू वर येतो. मग समजलं तुम्हाला की एखाद्या वस्तुमान जरी जास्त असेल तरी तो पटकन खाली येतो, कमी असेल तर तो हळूहळू खाली येतो. का तर दगडावर हवेचं घर्षण बल अप्लाय होत नाही, का तर दगडाचं वस्तुमान जास्त आहे. पण जर तिथं समजा एखादा कमी वस्तुमानात, जसं आपण एक्झाम्पल आत्ताच घेतलं तर पीस घेतला, तर त्याच्या वस्तुमान हवेचं वस्तुमानाशी कमी आहे म्हणून तिथं हवेशी घर्षण बल तिथं जास्त होतं म्हणून तो हळूहळू खाली येतो. तर या प्रश्नाचे पण उत्तर व्हिडिओ जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्ही लिहून घ्या.
आता आपण पेज नंबर किती पाहूया, 13 पाहूया. बघा 13 मध्ये काय सांगितलंय तुम्हाला, गुरुत्वीय स्थिती ऊर्जा. आता मला सांगा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थिती ऊर्जा. आता समजा एखादं डॅम आहे, धरण आहे, ठीक आहे, तिथं जेव्हा पाणी भरतं, जेव्हा पाणी साचतं, जसं जसं तो हाईटवर जातं तसं तसं त्यामध्ये एक आपण म्हणतो ना स्थिती ऊर्जा तयार होते. तर बघा काय आहे, मागील इत्यात आपण स्थिती ऊर्जेबद्दल शिकलो होतो. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यांच्यात जी ऊर्जा सामावली जाते त्यालाच आपण काय म्हणतो, स्थिती ऊर्जा असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही डॅम किंवा धरणाचं घेऊ शकता, की का तर पाणीचे जेवढं तिथं साठा होतो त्या साठ्यामध्ये ऊर्जा सामावली जाते, त्याच ऊर्जेला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी, दॅट मीन्स स्थित ऊर्जा असे म्हणतो. ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवल्यास किती वाढत जाते याची माहिती आपण घेतलेली आहे. त्याच्या वस्तुमान एम ने घेतो आपण, व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर तो उंचीवर असेल तर त्याला आपण एच ने घेतो, म्हणजे हाईटने घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थिती ऊर्जा आपण टोटल mgh म्हणजे वस्तुमान, हाईट आणि त्वरण याने घेतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती शून्य असते. का शून्य असते तुम्हालाही माहिती आहे, की का तर असं म्हणतात की गुरुत्वाकर्षण बल जेव्हा ते बरोबर जमिनीवर असेल तेव्हा आपल्याला दिसत नाही, पण जसं जसं आपण हाईटवर जातो तसं आपल्याला काय दिसून येतो, गुरुत्वाकर्षण बल. पण पृष्ठभागावरती नेहमी कशी असणार, शून्यच असणार. असे आपण गृहीत धरले होते. एचचे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असतात. म्हणजे जो एचच्या हाईटचं जो मूल्य आहे ते त्रिज्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणजे जो पृथ्वीचा त्रिज्या आहे म्हणजे हाईट आहे, आणि ज्या पाणी समजा एखाद्या डॅम मध्ये जे पाणी साठा झालंय, जसं जसं हाईट वाढत गेली ते पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणून जीचे मूल्य आपण तिथे कसं धरतो, कॉन्स्टंट म्हणजे स्थिरच धरतो. जर समजा ते पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा ज्या वस्तूची हाईट आहे ती जास्त असेल तर आपल्याला जीचे मूल्य तिथं धरावं लागतं. पण जोपर्यंत पृथ्वीच्या त्रिज्येप्रमाणे ते जी हाईट जर तेवढीच असेल तर तिथं जीचे मूल्य स्थिर धरतो, ना कमी ना जास्त. वरील सूत्र mgh वापरू शकतो, परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे काय होणार, कमी होणार. का तर तिथं पृथ्वीच्या त्रिज्यापासून ते जास्त हायटेड आहे ना, म्हणजे तिथं g चे मूल्य आपोआप काय होणार, कमी होत जाणार. वस्तू पृथ्वीपासून अंतरावर असताना g चे मूल्य शून्य असते. म्हणजे खूप अंतर म्हणल्यावर जसं टेबलमध्ये मी शिकवलंय तुम्हाला, अंतरा म्हणजे माउंट एव्हरेस्ट झालं, दळणवळण अंतराळयानाची कक्षा झाली, हे खूप अंतरावर झालं. मग तिथे डायरेक्ट काय होते, जी चे मूल्य शून्य होते. का तर तिथे गुरुत्वाकर्षण बल खूपच कमी अप्लाय होतं, म्हणून आपोआप स्मॉल जी म्हणजे त्वरणची पण व्हॅल्यू काय होऊन जाते, कमी होऊन जाते. वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही, त्यामुळे तिथे वस्तूची गुरुत्वीय स्थिती ऊर्जा शून्य घेणे अधिक योग्य ठरते. का तर स्थिती ऊर्जा कधी आपण घेतो, जेव्हा ती जी हाईट पृथ्वीच्या त्रिज्यापेक्षा कमी असेल, तिथं ऊर्जा सामावलेली असेल, तिथं पोटेन्शियल एनर्जी तयार होतो. पण अंतरावर गेलं तर तिथं ऊर्जा सामावणार नाही गुरुत्वाकर्षण बलाच्या, तर तिथे स्थिती ऊर्जा ही शून्य घेणंच योग्य ठरतं. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास की स्थिर ऊर्जा शून्यहून कमी अर्थात ऋण मध्ये घेतली जाते. म्हणून इथं काय फॉर्म्युला तयार झालाय, ऋण जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. ध्यानात ठेवा, एम म्हणजे एखाद्या वस्तूचे वस्तुमान आणि कॅपिटल एम म्हणजे त्या पृथ्वीचे वस्तुमान. ठीक आहे. कॅपिटल जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक आणि स्मॉल जी म्हणजे त्वरण. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं मुक्तिवेग. मुक्तिवेग म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इस्कॅप व्हेलॉसिटी. काय म्हणतो, इस्कॅप व्हेलॉसिटी. त्याचा अर्थ काय होतो बघा, चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो. बरोबर आहे का नाही. का कमी होतो, का तर गुरुत्वाकर्षण बल आपल्याकडे आकर्षित करतो. हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमुळे होतं. हे आपण पाहिलेत. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग कसं होतो, शून्य होतो. तिथे तुम्ही लावलेला वेग काय पडतो, कमी पडतो. का तर तिथं काय अप्लाय होतं, गुरुत्वाकर्षण बल, तो त्याला आकर्षित करत असतो. मग ते वेग शून्य होतो आणि तेथून तो खाली पडतो. त्याची कमाल उंची त्यांच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. तुम्ही किती बल लावलंय, तुम्ही किती फोर्स लावलाय ते तेवढंच वर जाणार आणि मग नंतर गुरुत्वाकर्षण बल त्याला खेचत राहणार, शेवटी शून्य होतं आणि तो खाली पडतो. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे. म्हणून चेंडूच्या सुरुवातीचा वेग जितका जास्त तितकाच चेंडू जास्त उंचीवर जाईल. ह्याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक तितकाच जास्त चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल. म्हणजे तुम्ही जर जास्त बल लावून जर वर फेकलाय तर त्याला जो आकर्षित करणारा बल आहे त्याला तो काय करतो, विरोध करतो, प्रतिकार करतो, अपोज करून तो वर जातो. आणि वर जातो म्हणजे एवढं वर जातो की तिथे गुरुत्वाकर्षण बल अप्लायच होत नाही. त्यालाच आपण म्हणतो मुक्तिवेग. म्हणजे कोणाचा प्रभावाखाली न होता तो मुक्तपणे
त्याप्रमाणे वेग त्याची वाढत जाते. आपण वर पाहिल्याप्रमाणे जी चे मूल्य पृष्ठभागापासून उंचीनुसार कमी होत जाते, तुम्हालाही माहिती आहे. म्हणून उंचीवर गेल्यास की चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण काय होते, कमी होते. आपण चेंडूच्या आरंभी वेग वाढवलं गेलं तर अधिकाधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेल्या चेंडूचे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून सकेल आणि तो परत पृथ्वीवर पडणार नाही. म्हणजे सुरुवातीचे तुम्ही एवढंच वेग लावलाय की तो गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर काहीच नाही त्याच्यासमोर आणि तो मात करत वर जाईल आणि तो खालीच पडणार नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, मुक्ती वेग असे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा काय आहे, आरंभी वेगाचे या विशिष्ट मूल्यास मुक्ती वेग, त्याला आपण कसं नाही घेतो, ज्याला आपण स्कॅप व्हेलोसिटी म्हणतो. म्हणून इथे व्ही आणि स्कॅप व्हेलोसिटी असे म्हणतात. ठीक आहे. हे डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. कारण या वेगाने फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून काय होते, मुक्त होते, ते खाली पडत नाही. मुक्ती वेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षतेचे सिद्धांत वापरून पुढील प्रमाणे काढू शकतो. म्हणजे अजून आपल्याला मुक्ती वेगचे सूत्र काढायचं आहे. कोणाच्या, ऊर्जेच्या अक्षतेचे सिद्धांत वापरून काढायचं आहे. बघा, आरंभी वेग मुक्ती वेग एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते आणि गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असलेला ते बल अंतरात शून्यच होते. म्हणजे वस्तूला बलापासून मुक्त होण्यासाठी अंतरावर जावे लागतात. म्हणजे वस्तू अंतरावर जाऊन काय होणार, स्थिर राहणार, ती खाली पडणार नाही. त्यालाच आपण मुक्ती वेग असे म्हणतो. ठीक आहे. काही तुम्हाला सूत्र दिले आहेत की अंतरावर गेल्यावर कशी सिच्युएशन असणार आणि पृथ्वीचे पृष्ठभाग असेल तर जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपलं असणार तर गतिज ऊर्जाचे सूत्र हे तयार होणार. अंतरावर गेला तर गतिज ऊर्जा काय होणार, 0. स्थित ऊर्जा आपण मायनस कधी धरतो का, तर जेव्हा पृथ्वीची त्रिज्या आणि एखाद्या वस्तूची हाईट त्याच्यापेक्षा समान असेल तर तिथे स्थित ऊर्जा निर्माण होत नाही, म्हणजे तिथं मायनसमध्ये धरतो. आणि अंतरावर तिथे 0 धरणार. एकूण ऊर्जा काय आहे, E1 बरोबर गतिज ऊर्जा प्लस सिस्टम, म्हणजे E1 ह्याला म्हणतात आणि E2 ह्याला म्हणतात. E1 आणि E2. आता E2 इथे स्थित ऊर्जा नेहमी कशामध्ये धरायचं, आपल्याला मायनसमध्ये. ठीक आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला एक सूत्र तयार करायचं आहे. सूत्र कसं तयार करायचं आहे बघा, आपण पुढच्या पेजवर पाहूया. हे बघा इथं बघा, ऊर्जेच्या अक्षतेप्रमाणे तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा काय दाखवलंय इथं बघा, 1/mv². E1 = E2 आहे ना, बरोबर का नाही. मग E1 आत्ताच आपण काय पाहिलं, 1/mv² पाहिलं, बरोबर आहे. आणि E2 काय पाहिलं आपण, मायनसमध्ये पाहिलं, बरोबर का नाही. मग जेव्हा आपण मायनसमध्ये पाहतो तर तिथे 0 आलं, E1 E2, बरोबर का नाही. पण आपल्याला हेही माहिती आहे की हे जर आपल्याला एक सूत्र तयार करायचं आहे. ठीक आहे ना, बरोबर का नाही. आता हे सूत्र कसं तयार होणार बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे की हे जे E1 आहे त्याला आपल्याला तिकडे घ्यायचं आहे. इथं 1/2 आहे, जेव्हा ते तिकडे जाईल तर कशामध्ये होऊन जाणार, 2/1 मध्ये होऊन जाणार. म्हणून आपण काय घेतलं, v² 2gm/r. r म्हणजे इथं काय समजायचं, 1 समजायचं. ठीक आहे. म्हणजे 2/1 झाला. तर इथं आता आपल्याला ह्याला काय केलं, स्क्वेअर रूटमध्ये घेतलं. स्क्वेअर रूट म्हणजे अंडर रूटमध्ये घेतलं. अंडर रूट केल्यानंतर जे उत्तर येणार ते येणार 2gr. आता हे 2gr ला आपल्याला सॉल्व्ह करायचं. 2gr कसं सॉल्व्ह करायचं बघा, मी सॉल्व्ह केलंय, तुम्हाला दाखवते. दिसतो इथं किती आलंय, v = 2gr. 2 तसेच राहणार. g ची व्हॅल्यू मी तुम्हाला आधी सांगितली किती आहे, 9.8, बरोबर का नाही. आणि r म्हणजे जी पृथ्वीची त्रिज्या आहे ते नेहमी कॉन्स्टंट राहते, त्याची व्हॅल्यू कधी बदलत नाही. 6.4 × 10⁻⁴ ते तसंच आलं. ठीक आहे. आता आपण काय करूया, 2 × 9.8 करूया तर किती उत्तर आलं, 125.44 आला. 10⁻⁴ ते तसंच ठेवलं आपण. आता हे जे आपल्याला काय काढायचे आहे, स्क्वेअर रूट काढायचे आहे, म्हणजे अंडर रूट काढायचे. तर इथं आपण काढलं बघा, दिसतोय का तुम्हाला इथं कसं काढायचं हे तुम्ही मेथड शिकला असा. इथं किती आधी आपण काय करूया, जोडी करूया. हे जी एक जोडी, हे जे मग किती उरला, 1 उरला. मग जेणे आपण बघतो ते 3 वेळा लिहितो. इथं लिहिलं आपण 3 वेळा, मग 1 इथं किती झालं, 2 झालं, 1 मधून 1 गेलं, 0 उरला. आता इथे किती उरला, 25. मग 25 असं आपल्याला घ्यायचं आहे की काय करायचं, इथं 25, इथं 1 घेतलं तर किती होणार, 21 होणार आहे. मग 21 × 21 केलं तर 21. तुम्हालाही माहिती आहे भागाकारमध्ये कमी झाला पाहिजे पण जास्त झालं नाही पाहिजे, बरोबर का नाही. मग इथं काय घेतलं आपण, 1 घेतलं आणि ह्याला बेरीज केल्यानंतर किती आला, 2 तसंच आला. आणि इथं 1 किती आला, 2 तसंच आला. आणि इथं 2 लिहिलं म्हणून एकदा, इथंही 2 लिहिलं म्हणजे किती आला, 222 आला.
आता हे कट केल्यानंतर 5 मधून 1 गेलं 4, 2 मधून 2 गेलं 0 आणि हे 44 आपण आता खाली घेणार. आता इथे 444, तर आपल्याला आता 222चे एवढ्या वेळा गुणाकार करायचा आहे की कमी तरी आला पाहिजे किंवा त्याच्या बरोबर पण जास्त नाही आला पाहिजे. तर आपण 1 वेळा केला तर तेवढंच येणार, 3 वेळा केला तर जास्त होतोय, म्हणून आपण किती वेळा केला? 2 वेळा केला. 2 वेळा केल्यानंतर इथं आपल्याला किती येणार? इथं 222चे गुणाकार 2 वेळा केला तर किती झालं? 444. मग 444ने हे काय झालं? कट. इथे 2 2 किती झाले? 4 झाले. 2 2 इथं म्हणजे जे उत्तर आलं ते किती आलं? 11.2 आलं. तर इथं आपण काय लिहिलं? त्याच्या अंडर रूट काढलं तर किती आलं? 11.2. अच्छा, 10च्या 6वा घात म्हणजे नेहमी ध्यानात ठेवायचे, जेवढा घात असेल तेवढं शून्य आपल्याला वाढवायचं. मग 1च्या पुढे तेवढं शून्य. मग किती आहे? 6. मग 6 शून्य 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता इथं 10च्या 6वा घात केला आपण 11.2 आणि इथं आता जेव्हा 10च्या 6वा घात जे आलं उत्तर त्याचे जेव्हा आपण अंडर रूट करूया तेव्हा किती आलं? 1000 मीटर. किती आलं? 1000 मीटर सेकंड आला. आता आपल्याला ह्याला काय करायचे? किलोमीटरमध्ये करायचं. तर जेव्हा आपण 1000चे किलोमीटर करतो तेव्हा किती येतो? 1 किलोमीटर येतो का? तर हा मीटरमध्ये होतं ना, ह्याला आपल्याला किलोमीटरमध्ये करायचं आहे. तर किती आलं? 1 किलोमीटर आलं. 11.2चे जेव्हा आपण 1 ने गुणाकार करू 1 किलोमीटरने तर तेवढंच उत्तर येणार. म्हणजे Vचं बरोबर किती आला? 11.2 किलोमीटर ऑब्लिक सेकंड आला. आणि हे तर बघा 11.2 किलोमीटर ऑब्लिक सेकंड आलेलं आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला आता लास्ट पेज आपल्याला पाहायचं आहे. बघा काय दाखवलं इथं. अजून एक क्वेश्चन आहे, तेही क्वेश्चन आपण पाहूया. बघा काय आहे इथं. चंद्राची वस्तुमानाची त्रिज्या, चंद्राच्या वस्तुमान, पृथ्वीच्या नाही आहे, चंद्राची वस्तुमानाची त्रिज्या किती आहे? बघा इथं 7.34 मल्टिप्लाय 10चं किती दिलंय? 22 घात. बरोबर का नाही? आणि त्याच्यानंतर आपल्याला किती दिलंय? इथं चंद्रावरील मुक्तिवेग काढायचं आहे आपल्याला आणि माहिती जी दिलेली आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. पण इथं आपल्याला चंद्रावरील मुक्तिवेग किती आहे? तर मुक्तिवेगाचं म्हणजे कोणतं सूत्र? इथं आपण काढलंय ना मुक्तिवेगचे सूत्र, आता तेच आपण इथं वापरणार. चंद्राच्या वस्तुमान म्हणजे M किती आलंय? 7.34 गुणिले 1022 वर्ग kg. का तर वस्तुमानच्या न्यूटन नेहमी एकक कितीमध्ये असतं तुम्हाला मी सांगितलं? kg मध्ये. त्याची त्रिज्या किती दिली आहे? 1.74 मल्टिप्लाय 10च्या 6वा घात. आणि हे जे जी ते तुम्हाला दिलेलं आहे जे कॉन्स्टंट असते ते कधीच बदलत नाही, ज्याला आपण गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. 6.67 गुणिले 10चा वजा 11वा घात nm²/kg². बरोबर आहे. इथं मुक्तिवेगचे सूत्र वापरलं आपण. आता मुक्तिवेगचे सूत्र जे आपण वापरलं, जे इथं बनवलं ते वापरलं. आता इथं सोडवूया ह्याला. बघा कसं एवढं उत्तर येतं 2.37. ठीक आहे. काय करूया आपण? इथं 2 जसं आहे तसंच ठेवूया. जीची व्हॅल्यू काय आहे? इथं जीची व्हॅल्यू जे इथं दिलेली आहे ते इथं आपण पुटअप केली. बरोबर. आता एमची व्हॅल्यू काय दिलेली आहे? बघा इथं दिलेलं आहे, दिसतोय का? 7.34 गुणिले 10च्या हे इथं पुटअप केली. आता आर आपल्याला किती दिलं आहे? 1.74 मल्टिप्लाय 10च्या 6वा घात. हे आपण खाली लिहिलं. आता ह्याला सोडवल्यानंतर टोटल उत्तर किती आला पाहिजे? 2.37. पुस्तकात दिले जातात पण नक्की ते उत्तर कसं येतं हे आपल्याला समजत नाही, म्हणून त्यावरही मी नोट्स काढून तुम्हाला सांगते व्यवस्थित की नक्की 2.37 किलोमीटर ऑब्लिक सेकंड कसा आलेला आहे. पहा इथं आधी आपण मुक्तिवेग ज्याला आपण स्केप व्हेलोसिटी म्हणतो ते सूत्र लिहून घेतलं आपण. इथं सगळं व्हॅल्यू जी होती किंमत ते आपण भरली. इथं किंमत भरल्यानंतर आपण काय करूया? एक जोडी बनवूया. जोडी म्हणजे जे 10चा वजा 11वा घात आहे आणि 10चा 22 घात त्याची एक जोडी करू आणि हे जी एक जोडी करू. तर इथं आपण बघा 10च्या वजा 11वा घात गुणिले 10चा 22 घात हे आपण एक जोडी बनवली. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्याची एक जोडी बनवली. तर आपण काय केलं? 6.67ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं किती उत्तर आलं? 13.34 आला. आणि त्याला मग आपल्याला कसं गुणायचं आहे? 7.34 ने. 7.34 ने गुणल्यावर आपलं इथं उत्तर आलंय. बघा किती आलंय आपलं उत्तर? इथं 9.156 आलंय. बरोबर. 156 इथं उत्तर आलेलं आहे आपलं. तर आपण इथं काय करूया? हे गुणाकार केल्यानंतर खाली जे 10च्या 6वा घात आहे का नाही, 10च्या 6वा घात आणि हे जे आपण जोडी केली होती इथं जोडी म्हणजे 11 मधून जे 10च्या वजा 11वा घात होता 10चा 22 घात होता तर ह्याला आपण काय केलं? ह्यातनं कट केलं. आता मला सांगा 11 मधून 22 गेला तर इथं वजा आणि धन ऋण धन काय होतं? ऋण. मग इथं 10चे किती घात आला? 11वा घात आला. बरोबर का नाही? 11वा घात आल्यानंतर आपण काय केलं? जे खाली होतं का नाही 10च्या 6वा घात त्याला वर घेतला. म्हणजे हा इथं भागाकारमध्ये होता तिथंच गेल्यावर कितीमध्ये? गुणाकारमध्ये होणार. मग इथं आपण काय केलं? 10च्या 6वा घात हे वर घेतला. परत इथं 11 मधून 6 गेला किती होणार? 10चा 5वा घात. आणि इथं जे उत्तर आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आले दिसतंय काय तुम्हाला? इथं 97.9156 आले. ते तसंच ठेवायचं आहे. आणि मग छेद किती आहे? 1.74 ते तसंच ठेवायचं आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, हे सोडवायचं आहे. बघा इथं 1.74 जे आहेत ह्याच्यानंतर हे पॉईंटच्या नंतर किती आहे 2. तर इथं आपण नेहमी ध्यानात ठेवा हे कोणता नियम आहे, अपूर्णांकाचा नियम आहे मॅथ्समध्ये. जेव्हा खालचा आपण पॉईंट वर वाढवतो तर 2 शून्य वाढवतो आणि जेव्हा वरचा कट करतो तेव्हा खालचं वाढवतो. इथे किती आहे 2 पॉईंट नंतर 2 अंक आहे म्हणून इथे 2 शून्य वाढवलेत, बरोबर आहे. आणि इथं पॉईंटच्या नंतर किती अंक 1 2 3 4, मग हे खाली वाढवलंय मग 1 2 3 4. ठीक आहे. आता याला आपण कट करूया. शून्याने शून्य कट, शून्याने शून्य कट, इथं शून्याने शून्य कट, इथं 0, मग उरतंय काय इथं 1000 उरतंय. ठीक आहे. मग आपण काय करूया इथं 97.915 पॉईंट इथनं काढलं का, तर आपण पॉईंट काढण्यासाठी काय वाढवलं खाली 0. ठीक आहे. म्हणजे इथं उत्तर आले 979156, त्याला आपण कशाने गुणूया 1000 ने गुणूया. मग गुणल्यानंतर जे उत्तर येणार ते एवढं उत्तर येणार. आता हे जो पण आपल्याला काय काढायचं आहे स्क्वेअर रूट काढायचं आहे. ह्याचे स्क्वेअर रूट काढल्यानंतर किती उत्तर आलं आहे आपल्याला 237. इथं 2.20 आले, बरोबर का नाही. आता आपल्याला ह्याला कशामध्ये घ्यायचं आहे 1 डिजिटमध्ये घ्यायचं आहे ना, बरोबर का नाही. तर इथं 1 डिजिट आणण्यासाठी इथं जे खाली आहे 1000 ने ह्याला डिवाइड करायचं होतं ना, मग इथं 1000 ने आपण ह्याला काय करूया डिवाइड करूया. मग ह्याला 1000 ने डिवाइड केल्यानंतर इथं जे उत्तर ध्यानात ठेवा जेव्हा 1 डिजिट नंबर काढायचा असतो तेव्हा आता आपण त्याला कशाने डिवाइड करतो 1000 ने डिवाइड करतो. मग ह्याला 1 डिजिट आणण्यासाठी 1000 मध्ये डिवाइड केलं, मग उत्तर किती आलं 2.37 किलोमीटर ऑब्लिक स्क्वेअर उत्तर आलं. मग इथं आलंय का मुलांना जरा बघा 2.37 किलोमीटर पर स्क्वेअर. ठीक आहे. कसं आलं समजलं व्यवस्थित. नोट्स जे मी तुम्हाला सांगितलं ते व्यवस्थित समजून घ्या. 1 डिजिटमध्ये आणण्यासाठी 1000 ने आपण डिवाइड केला. त्याच्यानंतर माहिती आहे का तुम्हाला अवकाशातील वजनहीनता. आपल्याला असं वाटतं की एखादी वस्तू वर गेली म्हणजे त्यामध्ये वजनच नसणार, ती वस्तू लयवर जाते म्हणजे त्याच्यावर गुरुत्वाकर्षण अप्लायच होत नाही, ती वस्तू आपल्याला तरंगताना दिसली तर आपल्याला असं वाटतं खरंच ते खूप असेल की, पण तसं काहीच नाही आहे. तिथंही उंचीवर जरी गेला तर तिथंही गुरुत्वाकर्षण बल अप्लाय होतं, फक्त 11% कमी होतं. पण कशाला अवकाशयान, त्याला आपण स्पेसक्राफ्ट म्हणतो. ठीक आहे. अवकाशयानातील प्रवासी व वस्तू तरंगत आहे अशी दिसून येतं. हे कशामुळे होतं, हे आपलं फक्त एक आपल्याला तसं भास होतो पण ते तरंगताना दिसतो. ह्याचा अर्थ असं नाही की तिथं वजन गुरुत्वाकर्षण बल नाही आहे. अवकाशयान पृथ्वीपासून उंचावर असलं तरीही तिथं जीचे मूल्य 0 असत नाही. अंतरावर जरी गेलं तर तिथं असं म्हणतात की 0 नाही, फक्त किती % कमी होतं. अवकाशस्थानावर जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ 11% ने कमी असतं. म्हणजे जिथं अवकाशयान जातो स्पेसक्राफ्ट जातो तर पृथ्वीवर जेवढा जीचे मूल्य असतो तिथं फक्त त्याच्या तुलनेत 11% ने कमी असतो. त्यामुळे अवकाशयानातील उंची हे वजनहीनतेचे कारण नसतो. असं नाही की तिथं 11% फक्त जीची व्हॅल्यू आहे तर तिथं एखादी वस्तू वजनच नाही म्हणून ती तरंगते, असं नाही आहे. त्याचे वजन ही विरहित अवस्था ही त्याच्या अवकाशयानाच्या मुक्त पतनाच्या अवस्थेमुळे असतं. मुक्त पतनाचे म्हणजे ते वजन गेल्यावर ते काय होतं मुक्त पतन होतं. फक्त त्याच्यावर कोणतं बल अप्लाय होतं गुरुत्वीय बल, म्हणून त्याला आपण कोणतं उदाहरण म्हणू शकतो मुक्त पतनाचे उदाहरण म्हणू शकतो. यानाची कक्षा ही वेगामुळे जरी ती प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसला, आपण शिकलोय ना की जर समजा चंद्रावर आणि ग्रहांवर जरी गुरुत्वाकर्षण बल अप्लाय होत असेल तर ते खाली का पडत नाही, तर त्याच्या कारण काय आहे त्यांच्या वेगामुळे ते खाली पडत नाही. मग इथंही काय होतं जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसेल तरीही तिथं गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने ते मुक्त पतनाचे करीत असतात. मुक्त पतनाचे वेग वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसते. प्रवासीयान त्यातील वस्तू समान वेगाने मुक्त पतन करत असतात. त्यामुळे एखादी वस्तू हातातून सोडल्यावर प्रवासांना सापेक्ष ती स्थिर राहते व वजनहीन असल्याचा जाणवते. आपल्याला असं वाटतं की ती वजन नाही आहे. आज हा आपला पहिला धडा संपलेला आहे. आय होप हा तुम्हाला चांगला व्यवस्थित समजला असेल आणि मी तुम्हाला सगळेही आन्सर माझे नोट्समध्ये सोडून दाखवले. जे क्वेश्चन नव्हते तेही मी तुम्हाला सांगितले का तर तुम्हाला मॅथ्सचेही क्वेश्चन तेवढंच महत्त्वाचं आहे. जरी ते ऑप्शनमध्ये एक्झाममध्ये येत असला तरी मला असं वाटतं की तुम्हाला हे फ्युचरमध्ये खूप उपयोगीचं पडणार आणि व्यवस्थित तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.